जवळपास 46 धावा. बघूया आता जवळपास एक चांगला एक दोन संघ जे तगडे संघ आपण मानले जातो तो एक संघ गेल्या वर्षीचा विजयी जो झालेला संघ या मैदानात त्याने एक मानाची ट्रॉफी घेऊन गेला होता. आता आपण आतापर्यंत आपण पाहिलं जवळपास एक मी जवळपास 2-3 एक वर्ष पाहतोय एक ऐनोली हा संघ ज्यावेळी टुर्नामेंट ज्या असतात ज्या एनसीसी ज्यावेळी एक राबवतो त्यावेळेस मात्र कुठे ना कुठेतरी एखाद दुसरा नंबर तरी मारून नक्कीच जातो. आता गावच्या पातळीवरती पाहिलं असतं आपण याच मैदानात गेल्या वर्षी पहिल्याच सामन्यामध्ये हारल्यानंतर एक ऐनोली हा संघ एक घरी परतला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा एक स्वतःला हार न मानता पुन्हा एकदा एक त्याने रिएंट्री स्वरूपात एंट्री केलेली मात्र तिथे येऊन त्याने सांगितले लोकांना की हार मानायची नाहीये आणि त्यांनी दाखवून दिलं. एक जाताना एक मानाची ट्रॉफी इथून ते घेऊन गेले. बघूया आता मात्र सामन्याकडे वळतोय आपण. थोडक्यात एक पहिलाच चेंडू झाला होता. आता मात्र बघतोय आपण गोलंदाजी करतोय तर मनोज एक लेफ्ट हँडर बॅट्समन मात्र बघायला मिळतो आपल्याला. कविराज एका बाजूला आपण बघतोय तर दोन्ही साईडला राज सुद्धा आहेत. एका साईडला आपण पाहतोय तर कविराज असेल आणि दुसऱ्या साईडला जर असेल तर एक कीर्तिराज असे राजा नावाचे असे एक दोन व्यक्ती जसे आहेत. आता स्ट्राईकला आपण पाहतोय खरंच एक कौतुक म्हणावं लागेल मित्रांनो. मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे एक कीर्तिराज सर जसे आहेत त्यांना सरांच्या स्वरूपात सगळे त्यांची इथे दापोली तालुक्यामध्ये सुद्धा त्यांची एक ओळख आहे. कारण की ते एक लहान मुलांना प्रत्येक वेळी एक काही जे असेल जे कुठलेही स्पोर्ट्स असतील कबड्डी असू दे खो खो असू दे किंवा व्हॉलीबॉल कधी कधी एक नवीन जे स्पोर्ट्स जे आहेत त्यांचं ते प्रशिक्षण देत असतात. आता मात्र एकच धाव मिळाले. एका धावेनंतर मात्र आपण वळतो इकडे थोडीशी धाव संख्या ही थोडीशी वाढत चालली आहे. आता मात्र बघतोय काय गोलंदाजी करते आपल्या संघासाठी जालगाव चॅलेंजर्स या संघाचा गोलंदाज. खरंच खतरनाक अशी गोलंदाजी पाहायला मिळते की त्याने आता थांबवले. आता कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहे 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल काय करेल एक मारण्याचा प्रयत्न काय टाकला होता फुलटॉस चेंडू म्हणून मात्र एक कवी राजला काही तो कळालेला नाही. लेफ्ट हँडन बॅट्समन बघतो असा तगडा असा खेळलोय त्याने सुद्धा एक चांगल्या षटकाराने चौकार मारून एक मुंबईची जी मैदाने जे आहेत ते त्याने गाजवलेले आहेत. आणि आता एक धाव मिळते मात्र अतिरिक्त आणि एका धावेनंतर त्यात असतं एक ऐनोली या संघाची धाव संख्या ती मात्र होते ती 4. पुन्हा ते चांगलासा फटका लेगच्या दिशेने गेलाय. किती धावा मिळतात एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या गेले आणि जवळपास हाही षटक जे आहे ते समाप्त झालेलं आहे. आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा घेण्यात फक्त यशस्वी झालेला आपल्याला पाहायला दिसतो. मात्र आता ऐनोली हा संघ बघूया कशा पद्धतीची एक फलंदाजीमध्ये चेंजेस करतील. कारण की अजून त्याने एक सुद्धा विकेट टाकली नाहीये. म्हणजे त्या दोघांचा काहीतरी प्रयत्न असेल की एक पॉवर प्लेची ज्यावेळी ओव्हर असते त्यावेळी काही संघाने जे काही खेळाडू जे असतात ते एक प्रयत्न करतात की जास्तीत जास्त धावा घेण्याचा. पण याने सुद्धा आता एक प्रयत्न केला होता थोडासा मंद गतीची एक घेतली होती धाव पण त्यामध्ये त्याने एक 6 धावांवरती समाधान मानावं लागले. आता मात्र एक पॉवर प्लेचा एक पुढची एक ओव्हर जी असेल पॉवर प्लेची ती मात्र कशा पद्धतीने फटकेबाजी करते आपल्या संघाची जी धाव संख्या आहे ती पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा काहीतरी एक वेगळा प्रयत्न असेल. आता मात्र गोलंदाजीसाठी येते तो आविष्कार. खरंच आविष्कार बघूया खरंच सुंदर असा गोलंदाज आविष्कार. बघूया काय करते आपल्या संघासाठी. काय टाकलाय चेंडू त्याला एक प्रयत्न होता लेगच्या दिशेने मारायचा. कारण की आपण पाहतोय तर थोडंसं वातावरण सुद्धा एक थोडंसं चेंजेस झालेलं आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी हवा सुद्धा एक सुटले मैदानामध्ये काही होऊ शकतं. एक जर चेंडू जर एक टप्प्यात मिळाला तर
आविष्कारचा सुद्धा एक कार्यक्रम कविराज करू शकतो, पण त्याला टप्प्यात तसा चेंडू हवा असतो. बघूया काय करतोय. एक चांगलाच फटका मारलाय म्हटलं होतं मगाशी मी की टप्प्यात जर भेटला तर आविष्कारचा कार्यक्रम कीर्तिराज नक्कीच करेल. आणि पंच आम्हाला पुन्हा एकदा सांगतायत हात वरती करून हा षटकार आहे. काय सुंदरसा फटका मारलाय. आणि ऑफच्या दिशेचा थोडासा एक कव्हरच्या दिशेने एक चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने एक फटका मारलाय आणि एक 6 धावा मात्र मिळतील का कविराजला. आणि ह्या धावेनंतर मात्र आपण पाहतोय संघ थोडासा ऐनवेळी हा संघ थोडंसं पुढे सरसावलेला पाहायला मिळतो. एक जवळपास एक 13 धावा झालेत ऐनवेळी या संघाच्या. बघूया पुढचा चेंडू आविष्कारचा कविराला. आणि हा बघतो आपण हा सुद्धा चांगला फटका आहे. आणि एक पंच सांगतील, पंच हात लांब करून सांगतील की सारखं सारखं ते सांगतायत हात लांब करून की 4 धावा मात्र ह्या मिळाल्या त्या कविराला. खरं तर चांगली अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. थोडासा आविष्कार कुठेतरी थोडासा एक गडबडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक मात्र एक किशोरने मात्र एक चौकात इथे सोडलेला आहे. बघूया आता मात्र ह्या चौकारानंतर मात्र एक ऐनवेळी या संघाची धाव संख्या जी आहे ती वाढत चालली ते आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 17 धावा झालेत. पुन्हा एकदा बघूया आविष्कार असेल तयार गोलंदाजी करण्यासाठी कमबॅक करतो काय. समोर कविराज सुद्धा आहे, तो तर मारतोय प्रत्येक चेंडूवरती त्याला मारतो, पण हा थोडासा कमबॅक पाहायला मिळतो आविष्कारकडून. एक थोडासा थांबलाय, तो थांबवलाय त्याने कविराजला. त्याला सांगते की तू प्रत्येक बॉल जर मला असाच पद्धतीचा जो तू मारणार असशील तर मी सुद्धा एक काहीतरी माझ्या गोलंदाजीमध्ये एक चेंजेस करून मी तुला सुद्धा रोखू शकतो. बघूया पुन्हा एकदा आविष्कारचा काय टाकलाय, काय कमबॅक केलाय. खरं तर चांगली अशी गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल एका आविष्कार करून. त्याने पहिल्या 2 चेंडूवरती एक षटकार आणि चौकार काढल्यानंतर मात्र आता कविराजला सांगतोय तो हो तू खूप चांगला खेळला असतो, आता जसा आला होतास तसा तू परत सुद्धा जाऊ शकतोस. त्याच पद्धतीची एक गोलंदाजी सुद्धा आपल्याला आविष्काराकडून पाहायला मिळाले. आता मात्र जाईल तो सचिन. खरं तर सचिन सुद्धा एक ऐनवेळी ह्या संघाचा एक चांगला असा एक खेळाडू जो आहे तो चांगल्या पद्धतीची खेळी करतो. खरं तर सचिनचं सुद्धा एक सचिन खळे सुद्धा एक नावाजलेला प्लेअर जो आहे तो त्याने पण चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट सुद्धा एक गाजवलेत. एक जवळपास एक एक शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल आविष्कारचा. खर्च त्याने चांगला असा कमबॅक पाहायला मिळालाय. त्याने आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार मात्र खर्च केलाय, पण आपण बघतोय तर त्याचा स्कोर बोर्ड सुद्धा काही एवढा मोठा नाही. 5 चेंडू टाकले त्याने 11 धावा मात्र दिलेत आणि त्यानंतर तो मात्र त्याने गडी सुद्धा तंबूत पाठवलाय. काय लेगच्या दिशेने मारलाय सचिनने. बघूया काय होतंय. 4 5 6 किती धावा मिळतात आणि इथे आपण पाहतोय ते एक 4 धावा मात्र एकदा पाहायला मिळतात. जो पहिलाच चेंडू होता एक सचिनचा, सॉरी सचिनला एक पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू होते त्याने मात्र लेगच्या दिशेने फिरवला आणि मात्र एक 4 धावा मात्र काढले. आणि ह्या 4 धावेनंतर मात्र आता ऐनवेळी या संघाची धाव संख्या ती थोडीशी पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 21 धावांचं धावा आतापर्यंत केलेत. 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर आता आपण पाहतोय की 21 धावा केलेत. त्या सुचित रांगले जर कुठे असतील त्याने कृपया करून पॅव्हलिन जवळ यायचंय. तुमचं सुद्धा आम्हाला थोडंसं एक सहकार्य लाभ एक माफी असावी. एक थोडासा बदल करतो मी. सुचित रांगले कॅप्टन जे TNCC बी संघाचे कॅप्टन, तुम्ही कृपया करून पॅव्हलिन जवळ यायचंय आणि तुमचा जो नाणेफेक जो आहे तो करून घ्यायचा आहे.
आता आपण पुन्हा एकदा सामन्याकडे थोडंसं वळतोय. आता पाहतोय आपण मात्र एक गोलंदाज जो असेल ते नितू सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती काय मारलाय. मी तेच म्हटलं होतं की मगाशी थोडीशी एक मंद गतीची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. ते आपल्याला कवीकडून. कवी सुद्धा सांगतोय की मी सुद्धा राजा आहे, माझ्यात तेवढा दम आहे की मी प्रत्येक चेंडूवरती षटकार सुद्धा मारू शकतो. कविराज खरंच एक चांगला असा फलंदाज आहे. आपण पाहतोय त्याची जी शरीरवृष्टी सुद्धा आहे, तो प्रत्येक चेंडूवरती एक हलक्या स्वरूपाचा जरी त्याने फटका जर मारला तो नक्कीच एक बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो. बघूया पुढचा मात्र चेंडू असेल ते एक नितूचा. पुन्हा एकदा कविराजला बघूया कशा पद्धतीची एक फलंदाजी करेल तर कविराज. एक TNCचे बी टीमचे जे प्लेयर्स जे आहेत त्यांना एक विनंती माझी मात्र असेल की कृपया करून तुम्ही एक पॅवेन जवळ यायचं आहे. थोड्याच वेळा तुमचा एकही सुद्धा सामना खेळवला जाईल. मी म्हटलं होतं मला काल आजचा हा तिसरा दिवस आहे, पण ह्या 3 दिवसामध्ये सुद्धा त्या साईडला एक सुद्धा षटकार पाहायला मिळाला नव्हता. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच एक जो कविराज जो आहे त्याच्यामध्ये ताकद अशी आहे की तो प्रत्येक चेंडूवरती षटकार मारू शकतो. लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आपण कॅप्चर केलाय तो. हा चांगलासा फटका त्याच्या लेगच्या दिशेने त्याने एक चांगलासा फटका मारला. रोडवरती हा गेलेला पहिलाच चेंडू आहे या सत्राचा. 2025 हे सत्र चालू आहे. या सत्राचा एक पहिलाच चेंडू आपल्याला त्या दिशेने एक षटकार स्वरूपात जाताना पाहायला मिळालाय. बघूया पुढचा चेंडू. आणि पंच मात्र सांगतात आम्हाला हा वाईड चेंडू आहे. थोडस काहीतरी एक नितूने सुद्धा एक बदल करण्याचा त्याचा एक प्रयत्न होता, पण मात्र तो आता मात्र एक वाईड स्वरूपात पंचाने सांगितलंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता तो कविराजचा. पण कमबॅक करताना आपल्याला इथे नितू सुद्धा पाहायला मिळतं. काय गोलंदाजी केली नितूने सुद्धा. जवळपास त्याने 2 षटकार एक खर्च केले होते, पण त्यानंतर तो सुद्धा म्हणतोय की मी सुद्धा कमबॅक करू शकतो आणि माझ्या संघाला एक जवळपास विजयाकडे सुद्धा मी घेऊन जाऊ शकतो. आता मात्र जागा घेण्यासाठी जातोय तो मात्र साहिल. कविराजची जागा घेण्यासाठी जाईल तर साहिल ह्याच संघाचा एक चांगला असा खेळाडू सुद्धा एक त्याची सुद्धा आठवण जे आपल्याला येते तो मात्र साई यावर्षी आपल्याला इथे मैदानात मात्र पाहायला मिळत नाहीये. कारण की आपण कित्येक वर्ष पाहिलंय साई सुद्धा असा एक खेळाडू जो आहे आयनोली या संघाचा. त्याने सुद्धा एक मोठी मैदानं सुद्धा एक गाजवलेल्या आहेत. तर ह्या वर्षी तो एक कामानिमित्त असू द्या किंवा काय कुठल्या तरी कारणानिमित्त एक ह्या वर्षी एक गावी आलेला नाहीये, त्यामुळे तो या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला दिसत नाहीये. एक माझी विनंती असेल संदीप दादा पाटील, तुम्हाला एक विनंती असेल कृपया करून तुम्ही सुद्धा पॅव्हलियन जवळ यायचंय. संदीप दादा पाटील थोडंसं तुमचं सुद्धा आम्हाला सहकार्याची आम्हाला गरज आहे. बघूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. एकदा जिथं पुन्हा टाकतोय. काय कटर बॉल टाकलाय साहिलला, बिलकुल काय समजलं नाही. काय गोलंदाजी करतोय, काय कमबॅक करतोय. खरंच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला ती एक नितूकडून. एक संदीप दादा पाटील तुम्हाला एक पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतोय की तुम्ही लवकर इकडे यायचंय. तुमचं थोडंसं आम्हाला सहकार्याची गरज आहे. इथे अपील करताना आपल्याला पाहायला मिळतं, पण इथे पंच सांगतायत की LB चा जो हा निर्णय जो आहे तो इथे लागत नाही. पण आता एक सुद्धा चांगला असा चेंडू पडलाय. बघूया पुढचा चेंडू असेल तर मात्र निश्चितच साहिलला.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पण काय कमबॅक मित्रांनो, मी तेच म्हणतोय काय कमबॅक असतो ना ते खरंच आपल्याला नीतूकडून शिकावं सुद्धा लागेल. त्याने पहिले जे 2 चेंडू होते त्या दोन्ही चेंडूवरती जवळपास त्यानं 12 धावा घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने एक वाईड चेंडू टाकला. त्यानंतर काय कमबॅक केलंय, काय खतरनाक. खरंच एक मित्रांनो, लहान लहान जी मुलं असतात, जे यंग जी पोरं असतात, जे स्पोर्ट्समध्ये ज्या क्रिकेट स्पोर्ट्समध्ये जे एक उत्सुक असतात, त्यांनी एक नीतूकडनं एक जी आता गोष्ट आपण पाहिली ती आपण त्याला एक शिकण्यासारखी जी आहे ती आपण शिकायची आहे. आता बघूया जालगाव चॅलेंजर्स या संघाकडून कोणता गोलंदाज येतोय. आता जवळपास 3 ओव्हरची समाप्तीनंतर जवळपास ऐनोल या संघाची धावसंख्या मात्र होते ती 34. 2 गडी बाद झालेत आणि 34 धावा झालेत त्या ऐनोल या संघाच्या. आता मात्र बघतोय आता पुन्हा एकदा किशोर मात्र येईल आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर किशोर संत ज्या पद्धतीचं आपण वातावरण पाहतोय ते आपण एक 2 दिवसामध्ये एक पावसाळी वातावरण सुद्धा आपल्याला एक ह्या मैदानामध्ये पाहायला मिळालं होतं. पण आजचा थोडंसं आपण एक पाहतोय तर निसर्गाने सुद्धा एक त्याचं समीकरण जे आहे ते बदललं आहे. आणि आज थोडंसं फायनल दिवस असल्यामुळे हा थोडासा वातावरण जर आपल्याला एक साफ पाहायला मिळतोय. इथंच कुठल्याच काही टेन्शन नसावं आजच्या दिवसात की पाऊस येतोय, आपल्याला काही ओव्हर कमी करावे लागतील असा काहीतरी एक निर्णय असतो एक कमिटीचा. मग तसा नाही आज पाहायला मिळत आहे. काही चांगलीशी गोलंदाजी किशोरकडून पाहायला मिळते. पण एक बॅकच्या दिशेने गेलाय आणि पंच काय सांगतील. पंच एक डिक्लेअर स्वरूपात पंचाने एक निर्णय दिलाय आणि एका धावेनंतर संघाची मात्र धावसंख्या वाढते. ती ऐनोल या संघाची धावसंख्या होते 35. 2 बाद 35. अजून 11 चेंडू बाकी आहेत. आणि आता स्ट्राईकला असेल तर मात्र सचिन खळे. खरंच माझा एक आवडता प्लेअर आहे तो सचिन. चांगली अशी फलंदाजी सुद्धा करतो आपल्या संघासाठी. एक चांगला फटका मारलाय. मी त्याला मगाशी म्हटल्यानुसार एक आवडता प्लेअर, पण त्याने एक लांब लचक मारलाय. पण त्याला एक डिक्लेअर स्वरूपातच बॅक साईडला एकच धाव मिळेल. खरंच एक मैदान जर चांगलं असतं ना तर त्या ठिकाणी थोडं सुद्धा ह्या चेंडूवरती जो त्याने मारलेला फटका जो होता तो षटकारामध्ये मिळाला असता. बघूया संघाची धावसंख्या 36. आता मात्र एक मोठा एक दगा आणि फटका मात्र लागतोय तो एक ऐनोल या संघाला. तिथे बात होताना आपल्याला पाहायला दिसतोय मात्र सचिनचा एक मोठा दगा लागलाय तो ऐनोल या संघाला. आता त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो मात्र आता सुहास. बघूया सुहास कशा पद्धतीने एक धावा करेल आणि आपल्या संघाला एक विजयाकडे किंवा एक मोठी धाव संख्या करण्यात त्याचा एक काहीतरी हातभार असावा सुहासचा. एक 36 धावा 36 धावा झालेल्या आहेत एक ऐनोल या संघाच्या. म्हणजे खरंच चांगली अशी एक गोलंदाजी सुद्धा आपल्याला किशोरकडून पाहायला मिळते. आतापर्यंत जवळपास त्याने 3 चेंडू टाकले. 3 चेंडूवरती त्याने 2च धावा देऊन त्याने आतापर्यंत एक विकेट घेतली. ती पण म्हणजे तगडी एक तर सचिनची. बघूया पुढचा चेंडू असेल एक मारण्याचा प्रयत्न, पण हा काय त्रिफलाची झालाय. काय त्याला सुद्धा साहिल जो आला होता त्याला सुद्धा काहीच हा चेंडू समजलेला नाही. मग त्याची आता जागा घेण्यासाठी जाईल तो मात्र आता सुशांत.
खरंच सुशांत सुद्धा एक आपल्या संघा का ऐनोली या संघासाठी चांगलीशी फलंदाजी करतो. बघूया कशा पद्धतीने एक थोडं सामन्याला रंगत येईल, थोडासा एक काहीतरी बदल होईल असे काही खेळी असेल. संतोष तुला मी खरंच एक म्हटल्यानुसार इथे या मैदानामध्ये धावा अजूनपर्यंत चेस झालेल्या नाहीत. एक आज ह्या सत्राचा हा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आज सुद्धा आपण पाहतोय तर धावा चेस होताना पाहायला मिळाला नाही. जवळपास TNC संघ सुद्धा हा एक चेस पर्यंत पोहोचला होता. जवळपास 84 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते एक गव्या संघाने सुद्धा, पण तो काय तिथपर्यंत पोहोचला नाही आणि एका धावेने तो पराजित झाला होता TNC हा संघ. पण बघूया आपण थोडंसं आपण वळतोय पुन्हा एकदा मॅच कडेच. हा मात्र थोडासा बदल पाहायला मिळतोय. हा चांगला असा रनिंग घेण्याचा प्रयत्न पण पंच सांगतील. एक वाईट आणि एक एक चोरटी धाव जशी बनते, अतिरिक्त धाव मिळते, त्याच ह्या चेंडूवरती मात्र एक 2 धावा मात्र मिळाल्या आहेत. आणि आता मात्र जाईल तो स्ट्राईकला साहिल. बघूया साहिल काय करेल आपल्या संघासाठी. काय फटका मारलाय संतोष, आपण बघतोय काय फटकेबाजी करतोय साहिल सुद्धा आपल्या संघासाठी. एका लेगच्या दिशेने मारला त्याने चेंडू, पण मात्र पंच आम्हाला पुन्हा एकदा सांगतायत की संतोष खरंच आहे या शॉट मध्ये होतं वजन, त्याचमुळे त्याला मिळाले एक धावा अर्धा डझन. खरंच संतोष चांगला असा त्याचा शॉट होता, एक लेगच्या दिशेने मारला आणि हा षटकार, आणि या षटकारानंतर मात्र ऐनोली हा संघ कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळते. एक 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जवळपास एक 44 धावांचे धावा ज्या आहेत त्या ऐनोली या संघाने केलेत. आपण आता जो स्कोअर बोर्ड पाहतोय त्यावरती सुद्धा मला खरंच आवडतं खूप. 44 म्हटल्यानंतर एक पुढे 4 विकेट सुद्धा गेलेत, तर ट्रिपल चौका जो आहे तो आपल्याला एक थोडासा स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळेल. एक आपण पाहतोय सनी सर सुद्धा, मी खरंच मला आवडतं सनी सर, जे त्यांची जी कॉमेंट्री, त्यांचं जे एक समालोचन जे आहे ते मला सनी सरांकडून खूप आवडतं. त्यांच्याकडूनच एक थोडीशी एक आपण एक टिप ज्या असतात त्या आपण घेतो आणि थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतो. पण सनी सर जे आहेत त्यांच्या पुढे कोणी जाऊ नक्कीच नाही शकत, कारण की त्यांची जी एक बोली, जी भाषा जी आहे ती सर्वांच्या मनामध्ये आणि हृदयापर्यंत पोहोचलेली असतेच. तर एक चांगला असा चेंडू म्हणावा लागेल त्या नितूचा. नितूने मगाशी चांगलीशी गोलंदाजी केली होती, मात्र एक विकेट घेतली होती. आता सुद्धा काय चेंडू टाकलाय तो, एक जागेवरती उभा ठेवलाय आणि आता टाकलाय. मात्र पहिला एक सुशांत सुद्धा एक मागत होता, तो सांगत होता की हा वाईट बॉल असावा, पण त्याला एक प्रत्युत्तर सुद्धा एक एक नितूने दिले. नितू सांगतोय की बाबा बघ, तुम्ही बॉल टाकला होता, मी चांगला मात निधी तुझं सांगतोय की मी जे एक चेंडू जो टाकला होता पहिला, तो माझा एक चांगला असा चेंडू होता, तुला समजला नव्हता, त्यावरती ते एक वाईट बॉल मागत होतास, पण मी नंतर त्यांना सांगून दिले नितीने सुद्धा सुशांतला. आता मात्र एक सुशांतची जागा घेण्यासाठी जाईल तर मात्र शैलेश सुद्धा एक आपला एक मित्र एक आपल्या पाहायला मिळतो, फलंदाजीसाठी आलाय मैदानामध्ये. आता शेवटचे 4 चेंडू बाकी, काय बॉलिंग केली, कठोर गोलंदाजी पाहायला मिळते इथे. खरंच सुंदर अशी गोलंदाजी करते एक नीतू आपल्या संघासाठी.
बघूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. हा एक फुलटा असा गतीचा चेंडू मात्र होता, पण त्या दिशेने मारलाय. एक पंच सांगतील आम्हाला काय धावा असतील त्या, पण त्या लेगच्या दिशेने मारला होता आणि पंच सांगतायत की डिक्लेअर स्वरूपात मात्र एकच धाव मिळेल. काय चांगलासा फटका होता त्याचा, पण एकच धाव मात्र मिळेल. काय सुंदर असा साहिलने मारला होता. साहिल सुद्धा एक प्रयत्न करतोय. काय बॉल टाकलाय, थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला, पण इथे मात्र आता एक जे षटक जे आहे तिथे समाप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. एक 45 धावा जवळपास एक माफी असावी, एक 46 धावा ह्या मात्र एक ऐनोली ह्या संघाने बनवलेल्या आहेत आणि 47 धावांचं आव्हान मात्र जालगाव चॅलेंजर्स या संघाला मात्र असेल. बघूया कशा पद्धतीची एक फलंदाजी करेल तो जालगाव हा संघ आणि जो त्यांना दिलेला जो टार्गेट जो आहे त्याचा कशा पद्धतीने ते पाठलाग करतील. खरंच संतोष मी तुला सांगतोय, इथे चेस करायला सुद्धा मित्रा खूप मेहनत घ्यावी लागेल, कारण की या मैदानाने आणि या मैदान जो आहे तो सांगतोय की हा मी आहे इथला, तू माझ्याशी पुढे तू जाऊ नाही शकत, की तू चेस करूच नाही शकत, असं थोडंसं मैदान सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. खरंच चांगल्या पद्धतीचं मैदान सुद्धा आहे. तू धावा पाहिल्यास तर धावांचा डोंगर सुद्धा होतो. चेस करताना 30-30 धावा सुद्धा इथे कोणाला बनवता आलेल्या नाहीयेत आतापर्यंत. पण मागाशी आपण पाहिला जो एक पहिल्याचा जो सामना जो झाला होता टीएनसीसी वर्सेस गविया दोन संघांमध्ये, त्या ठिकाणी गविया संघाने एक 84 धावांचं आव्हान दिलं होतं आणि त्याचबरोबर टीएनसीने सुद्धा एक त्याचा पाठलाग केला होता आणि एका धावेने हरले होते. त्यावेळी सुद्धा 83 धावा झाल्या होत्या. पण धावा सुद्धा होऊ शकतात, पण भावा तुला तेवढी मेहनत घ्यावी लागेल, हेच तुझं एक कार्य असेल आणि आपल्या संघाला पुढे तू घेऊन जाऊ शकतोस. एक तेलेश्वरनगर बी या संघाच्या कर्णधारानं तसंच एक नांटे या संघाच्या कर्णधारानं एक विनंती मी करेन की कृपया करून तुम्ही दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे पॅव्हलिन जवळ यायचंय आणि तुमचं जे नाणेफेक जे आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचंय. राहुल रांगले कुठे असतील? राहुल रांगले कुठे असतील त्यांनी कृपया करून पॅव्हलिन जवळ यायचंय. राहुल रांगले तेलेश्वरनगर क्रिकेट संघ बी संघाचे जेवढे काही खेळाडू आहेत त्यांनी त्वरित पॅव्हलियन जवळ यायचं आहे. टीएनसीसी बी चे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी त्वरित पॅव्हलियन जवळ यायचं आहे. आपला सामना पुढील होणार आहे. नांटे संघाचे कर्णधार जिथे कुठे असतील त्यांनी त्वरित माईक जवळ संपर्क साधायचा आहे. सुहास आणि बंटी तिथेच थांबायचं, तुम्ही तिथेच थांबा, बॉल येणार आहे तुमच्याकडे आता. ऐनोली संघाला विनंती आहे की त्याने क्षेत्ररक्षण आपलं लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. नांटे संघाचे कर्णधार जिथे कुठे असतील त्यांनी त्वरित माईक जवळ संपर्क साधायचा आहे. टीएनसीसी बी चे कर्णधार सुचित रांगले जिथे कुठे असेल त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. अभी हो रहा मुकाबला जालगांव चैलेंजर्स वर्सेस ऐनोली ने 5 ओवर की समाप्ति पर 46 रन बनाए, 5 विकेट गंवाकर जालगांव चैलेंजर्स को 47 रन का टारगेट दिया है.
अब स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज अमय और नॉन स्ट्राइक पर होंगे प्रसाद, बॉलिंग मार्क पर होंगे सचिन। देखते हैं सचिन किस तरह से गेंदबाजी करते हैं अमय के लिए। राइट आर्म ओवर द विकेट से अंपायर को क्रॉस किया अमय के लिए, और एक खराब गेंद थी यहाँ पर, फुल टॉस गेंद का अच्छा फायदा उठाया यहाँ पर, सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। और अगली गेंद फ्री हिट होगी। फिर से एक बार सचिन अमय के लिए, अंपायर को क्रॉस किया और फिर से दिशा से भटके, वाइड के रूप में 1 रन मिलता हुआ। अभी तक 8 रन खर्च किए और फ्री हिट कंटिन्यू रहेगा। सचिन एक बार फिर से अमय को बॉलिंग करेंगे, राइट आर्म ओवर द विकेट से अंपायर को क्रॉस किया और फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, अच्छा शॉट लगाया और 4 रन। इस 4 रन के साथ टीम का स्कोर 12। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर अमय की। अगर अमय के बारे में बात की जाए तो अमय दापोली क्रिकेट में एक बहुत बड़ा नाम है, जिन्होंने लगातार अभी पिछले कुछ टूर्नामेंट्स में मैन ऑफ द सीरीज का खिताब जीता है। फिर से एक बार बॉलिंग करेंगे सचिन और पॉइंट क्षेत्र में खेला है 1 रनों के लिए। अब स्ट्राइक पर होंगे प्रसाद। देखते हैं प्रसाद किस तरह से बल्लेबाजी करते हैं, इस 47 रन्स का लक्ष्य को किस तरह से चेस करते हैं। फील्डिंग में कुछ तब्दीली यहाँ पर करते हुए गेंदबाज सचिन। अगर देखा जाए तो पावर प्ले की ओवर में भरपूर फायदा उठाया है यहाँ पर अमय ने। अब होंगे स्ट्राइक पर प्रसाद बॉलिंग करेंगे सचिन, अंपायर को क्रॉस किया प्रसाद के लिए, हल्के हाथ से खेलने की कोशिश, सीधा कीपर के दस्ताना में, कोई रन नहीं यहाँ पर। इस डॉट गेंद के साथ टीम का स्कोर 13। अच्छी वापसी यहाँ पर सचिन द्वारा, पहली गेंद पे 6 खाने के बाद अच्छी वापसी की है यहाँ पर सचिन ने। सचिन फिर से एक बार प्रसाद के लिए उठा कर मारने की कोशिश, कोई रन नहीं, सीधा कीपर के दस्तानों में। फिर से एक बार डॉट गेंद, इस डॉट गेंद के साथ टीम का स्कोर 13। सचिन फिर से तैयार बॉलिंग करेंगे प्रसाद के लिए, अरे उठा कर मारने की कोशिश और यहाँ पर विकेट गंवाते हुए प्रसाद अपनी कोई रन नहीं बना पाए प्रसाद अपने इस इनिंग में। देखते हैं अगले बल्लेबाज कौन होते जलगांव चैलेंजर्स के लिए। 13 रन पर लगता हुआ पहला धक्का, अच्छी वापसी की है यहाँ पर सचिन ने। अगर सचिन की गेंदबाजी का देखा जाए तो पहली ही गेंद 9 डाली थी, इस पे 6 खाया था, फिर वाइड डाली, फिर एक बाउंड्री आई है, उसके बाद 1 रन और 2 बिंदी गेंदे के बाद 1 विकेट चटकाई है। अच्छी वापसी यहाँ पर, अब तक 5 गेंदे की है और 13 रन खर्च किए। TNCC B आणि नांटे चे कर्णधारांनी टॉस बॉक्सकडे यायचं आहे, लवकरच या। अगले बल्लेबाज होंगे किशोर। देखते हैं किशोर किस तरह से बल्लेबाजी करते हैं अपनी टीम जलगांव चैलेंजर्स के लिए। अगर गेंदबाजी की बात की जाए किशोर की तो उन्होंने 10 रन खर्च किए थे और 2 विकेट चटकाए थे। अच्छी गेंदबाजी की थी, इसी तरह से उनके टीम को उनसे उम्मीद होगी कि बल्लेबाजी भी अच्छी करे और अपने टीम को जीत दिलाए। इस ओवर की आखिरी गेंद लेकर सचिन बॉलिंग करेंगे किशोर के लिए, राइट आर्म ओवर द विकेट से अंपायर को क्रॉस किया किशोर के लिए और हल्के हाथ से ढकेला है यहाँ पर मिड विकेट की जानिब
एक रन चुराया दोनों बल्लेबाजों ने। इस एक रन के साथ पहली ओवर की समाप्ति पर टीम का बढ़ता हुआ स्कोर 14, लॉस ऑफ 1। देखते हैं अगली ओवर लेकर कौन आता है गेंदबाजी के लिए आयरोली की तरफ से। सुचित रांगले बॉलिंग मार्क पर होंगे। सुचित रांगले कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे। बॉलिंग मार्क पर होंगे ओमकार। देखते हैं किस तरह से गेंदबाजी करते हैं ओमकार अपनी टीम आइलोरी के लिए। काफी उम्मीदें होंगी ओमकार से आइनोली टीम को। पावर प्ले की दूसरी ओर लेकर ओमकार। स्ट्राइक मार्क पर होंगे किशोर, नॉन स्ट्राइक पर होंगे अमय। अमय जिन्होंने अब तक 3 गेंदें खेली है और 11 रन बनाए जलगांव चैलेंजर्स के लिए। ओमकार राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करेंगे किशोर के लिए। अंपायर को क्रॉस किया और उठाकर मारने की कोशिश, बैट और बल्ले का कोई संपर्क नहीं। इसी के साथ एक और डॉट गेंद। अच्छी गेंदबाजी यहां पर ओमकार की। ओमकार फिर से एक बार बॉलिंग करेंगे किशोर को और दिशाहीन गेंदबाजी यहां पर ओमकार द्वारा। इस वाइड के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 15, नो बॉल। स्नो बॉल के साथ टीम का स्कोर 15। अंपायर डिसिजन कळवायचा आहे। वाइड बॉल ओके। और इस वाइड बॉल के साथ टीम का स्कोर 15। फिर से एक बार ओमकार बॉलिंग करेंगे किशोर को और उठाकर मारने की कोशिश थी। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स यहाँ पर। देखते क्या होता है। और यहाँ पर रनआउट के रूप में लगता हुआ एक और झटका। कोई जरूरत नहीं थी यहाँ पर, लेकिन फिर भी विकेट गंवाते हुए यहाँ पर जलगांव चैलेंजर्स। देखते हैं अगले बल्लेबाज कौन होंगे जलगांव चैलेंजर की तरफ से। अच्छी गेंदबाजी यहाँ पर ओमकार की। स्ट्राइक मार पर होंगे अमय और उनका साथ देंगे मनोज मोहिते। मनोज मोहिते जो कि काफी अच्छे बल्लेबाज है, बड़े बड़े हिट लगाने में माहिर है, एक मैच विनर है।
देखते हैं मनोज किस तरह से बल्लेबाजी करते हैं, किस तरह से साथ देते हैं अमय पालकर का, जिन्होंने अब तक 3 गेंदें खेली है और 11 रन बनाए। अच्छी बल्लेबाजी की थी पहली ओवर में, लेकिन किसी बल्लेबाज ने उनका साथ नहीं दिया। इसी के चलते उन 2 विकेट गंवाए यहाँ पर जलगांव चैलेंजर्स ने 15 रनों पर। अब स्ट्राइक पर होंगे अमय, बॉलिंग मार्क पर होंगे ओमकार। काफी लंबा चला रनअप है ओमकार का। राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करेंगे अमय के लिए। अच्छी गेंद यहाँ पर, अमय कुछ समझ नहीं पाए, सीधा कीपर के दस्तानों में एक और डॉट गेंद। अच्छी गेंदबाजी यहाँ पर ओमकार द्वारा। अब तक 3 गेंदें की है सिर्फ और वाइड के रूप में 1 रन गंवाया है। टीएनसीसी बी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे। नानटे टीम त्यांना सदर्शनासाठी आमंत्रण दिला है। ओमकार फिर से एक बार बॉलिंग करेंगे अमय के लिए। अच्छी गेंद यहाँ पर, काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं ओमकार। अमय को बांध कर रखा है। अमय जो कि कभी भी आक्रामक रूप धारण कर सकते हैं अपनी बल्लेबाजी में, लेकिन अच्छी गेंदबाजी के चलते अमय कुछ कर नहीं पा रहे। अब तक 4 गेंदें फेंकी है, कोई रन नहीं खर्च किया यहाँ पर ओमकार ने। सफल होकर खेलने की कोशिश, फिर से एक बार डॉट गेंद। अगर इस ओवर की बात की जाए तो अब तक 5 गेंदें फेंकी है और सिर्फ 1 रन खर्च किया है यहाँ पर ओमकार ने वाइड के रूप में। पंद्रह रन 2 विकेट गंवाए यहाँ पर जलगांव चैलेंजर्स ने। पावर प्ले की इस ओवर का आखिरी गेंद होगा। देखते हैं किस तरह से सामना करते हैं अमय इस गेंद का। ओमकार जिन्होंने अब तक काफी अच्छी गेंदबाजी की है यहाँ पर। और अमय के रूप में लगता हुआ बड़ा झटका जलगांव चैलेंजर्स को। इनफॉर्म बल्लेबाज थे अमय यहाँ पर। अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखी जाए तो ओमकार द्वारा। जलगांव चैलेंजर्स को लगता हुआ तीसरा झटका। अमय से काफी उम्मीदें थी जलगांव चैलेंजर्स को, लेकिन खासा कुछ कर नहीं पाए। अगर पहली ओवर में देखा जाए तो 3 गेंदों में 11 रन बनाए थे, उसके बाद उनका बल्ला कुछ खामोश रहा, जिसके चलते जलगांव चैलेंजर्स ने बनाए 15 रन, लॉस ऑफ 3, 2 विकेट 2 ओवर की समाप्ति पर। अगले बल्लेबाज होंगे अक्षय मांडावकर। अठारह गेंदों में 32 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए जलगांव चैलेंजर्स को। अब तक 2 ओवर की समाप्ति पर 15 रन खर्च किए यहाँ पर आइनोली टीम ने। जलगांव चैलेंजर्स की बात की जाए तो उनके पास काफी मैच विनर प्लेयर्स है, बस उन्हें विकेट पे खड़ा रहना है और बल्लेबाजी करनी है, अच्छी बल्लेबाजी करनी है और अपनी टीम को जीत दिलानी है। अगर जब तक मनोज मोहिते बघूया जळगाव चॅलेंजर या संघाची धाव संख्या 15, 3 बाद 3 विकेट आपल्या गमावलेल्या आहेत आणि एक छोटंसं आव्हान, मापक असं आव्हान त्याचा पाठलाग करताना जळगाव चॅलेंजर। मला वाटतं त्याने तिथे एक आता मनोज आणि अक्षय बघूया काय करतात ते। आणि आजचा तिसरा दिवस, फायनलचा दिवस आहे। लाईव्ह यूट्यूब 2025 आयनोली वर्सेस जळगाव चॅलेंजर्स बघूया। आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन आलेत आयनोली या संघाकडून, ते म्हणजे मेहुल। बघूया मेहुल काय करतात, किती मारा करतात। त्यांचा चांगला प्रयत्न असेल जेणेकरून स्कोर दाबला जाईल यजमान संघाला। बघूया बघूया पुन्हा एकदा मेहुल तयार।
चांगला मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगला तरुण तिथे बॉल टाकला मेहुल याने. एक चांगला गोलंदाज आहे तो. तिथे एक धावा तिथे मिळाली आणि या एक धावाच्या जोरावरती जळगाव चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या 16-3 बाद. सर्व आलेल्या संघांचं मी ते हार्दिक स्वागत करतो. मला वाटतं आता पुढील होणारे 2 सामने, जे 2 सामन्याचे सर्व खेळाडू आहेत त्याने इथं तरी तर समालोचनचे इथे आपलं तयार राहायचं आहे, जेणेकरून आपला पुढील सामना खेळवला जाईल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. जे कोणी संघ आले असतील त्याने इथे समालोचनामध्ये आपलं नाव नोंदवायचं आहे. आणि व्हॅलेंटाईन आमचे ते बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, त्यांना थोडंसं पाण्याची सोय करायची आहे, जेणेकरून थोडासा आता उन्हाचा पारा चढलेला आहे, 45 डिग्रीच्या वर गेलेला आहे. मला वाटतं प्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आपल्याला चांगले षटकार चौकार पाहायला मिळाले, परंतु आता थोडंसं मंदावलेलं आहे ते. बघूया अमय चांगला टिकला असता तर त्याच्यामधून बॅटमधून षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले असते, पण ठीक आहे. मेहुल स्टार्ट, मनोज आणि अक्षय. बघूया चालू असलेला सामना आयनोल वर्सेस जळगाव चॅलेंजर्स. तिसरे षटक चालू आहे आयनोल या संघाकडून. मेहुल यांच्या स्वरूपात तयार. पुन्हा असा हिट मारलेला तिकडे आणि मला वाटतं हा षटकार सीमारेषेच्या बाहेर षटकार. शिवरायांचा शावा आणि मिळाले 7 धावा. एक चाबूक शॉट म्हणावा लागेल. एक चांगल्या पद्धतीने अक्षयाने चांगला टोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने टप्प्यामध्ये त्याला मिळाला. अगदी सुंदर असा त्याने हवेत गगनचुंबी त्याने फटका मारला तिकडे आणि ते सक्सेसफुल झाला तिथे. आणि मला वाटतं आता जळगाव चॅलेंजर आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं हा 4 धावा. वा भाई वा, मजा आ गया. सुंदर असे फटके येते धारशात ग्राउंड येते आपल्याला पाहायला मिळतात. YouTube लाईव्ह 2025 आणि चांगल्या पद्धतीने बघा आपण रिप्लाय बघू शकता. बघा कसा लेगच्या दिशेने एकदम चांगल्या तऱ्हेने टोलवलेला त्याने चेंडू. अक्षय यांनी चांगली अशी फलंदाजी त्यांची. आपल्या गावासाठी खूप ते मेहनत करतायत जळगाव संघासाठी. आणि मला वाटतं आता संघाचे धावसंख्या होते 26-3 बाद. आणि तिसरा षटक मला वाटतं चालू आहे आयनोल संघाकडून. थोडंसं पहिल्या ओव्हरसाठी थोडंसं स्कोर कमी होता. मला वाटतं आता 2 ओव्हरमध्ये त्यांना जास्त धावा आल्यात. बघूया पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्याचा मारण्याचा प्रयत्न, परंतु खालच्या टप्प्यामध्ये बॉल गेला आणि मला वाटतं ते एक छोटी धावसंख्या आलेली आहे. या एका धावसंख्येच्या जोरावर मला वाटतं संघाची धावसंख्या 27-3 बाद. मला वाटतं अक्षय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. लेगच्या दिशेने त्याने एक षटकार एक चौकार मारला आणि मला वाटतं आता जे 3 चेंडूमध्ये त्याने 11 धावा केलेल्या आहे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व आपले प्रेक्षक वर्ग स्टेडियम खचाखच 45 डिग्री उन्हाचा पारा चढलेला आहे. बघूया जसं तसं उन्हाचा पारा चढत जाईल तसं तसं इथे षटकार चौकारांच्या आतचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला वाटतं हा व्हाईटचा इशारा पंचांचा आणि एक अतिरिक्त धावसंख्या. या जोरावरती जळगाव चॅलेंजर या संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 28-3 बाद. आणि मला वाटतं मेहुल आणि 4 चेंडूमध्ये 13 रन खर्च केलेला आहे. थोडीशी महागडे असं षटक त्यांचं. आणि सुंदर असा फ्लाईट चेंडू मारलेला आहे समोरच्या दिशेने आणि सीमा रेषेच्या बाहेर षटकार. एक चाबूक शॉट मारलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी. बघा आपण एक रिप्लाय पाहू शकतो. बघा कसा बॅटअप बॉल उचलला आणि समोरच्या दिशेने असा मारला की एकदम 7 धावा त्याला मिळालेल्या आहेत. सुंदर अशी त्यांची फलंदाजी ते पाहायला मिळते आपल्याला. अक्षय यांची मनोजने मारला चांगल्या पद्धतीने. मला वाटतं आता मनोज पण 2 चेंडूमध्ये 7 धावा करतोय. एक चांगलं जळगाव चॅलेंजर्स करून एक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा त्यांच्या झालेल्या आहेत आणि मला वाटतं त्याने 3 गडी गमावलेले आहेत. तिसरं षटक चालू आहे. बघा पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅट बॉल टाकला होता परंतु ते मारण्याच्या नादात हुकलेला आहे. आणि संघाची धावसंख्या 34-3 बाद. 4 षटकानंतर
संघाची धावसंख्या 34, 3 बाद. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि आता मला वाटतं एक छोटंसं मापाक असं टार्गेट ऐनोली संघाचं, त्याचा पाठलाग करताना जळगाव चॅलेंजर्स बघू किती यशस्वी ठरतोय आज. आणि बघूया पुन्हा एकदा सुंदर असा बॅट बॉल घेऊन तिकडे लेगच्या दिशेने टोलवलेला आहे, परंतु आता बघूया. आणि आज षटकार, डब्बे में डब्बा डब्बे में गेंद, ढुकना टेक और षटकार देख, अशी कायसी परिस्थिती येते. दाटछत ग्राउंड येते, सगळे प्रेक्षक वर्ग खुश आहेत याच्या षटकारावरती. सुंदर असा षटकार मारलेला आहे तो. बघा आपण बघू शकता कॅमेऱ्यामध्ये कसं बघा एकदम थोडंसं स्टेप होऊन मागच्या तऱ्हेने आला आणि बघा कसा लेगच्या दिशेने टोलवला. हवेत की गगनचुंबी फटकार त्याने मारला. सुंदर असा फटकार तिथे. बघूया पुन्हा एकदा तयार. आणि मला वाटतं हा वाईटचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त धावसंख्या. आणि मला वाटतं जळगाव चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या 41, 3 बाद. चौथा षटक चालू आहे. आणि अक्षय एक चांगल्या पद्धतीने 4 चेंडूमध्ये 17 धावा, चांगली अशी तुफानी एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या गावासाठी लाभलेला आहे. बघूया काय करतोय, बघूया. चांगली इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि मला वाटतं इथं 10 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. मला वाटतं इथे षटकार मारला तर सगळं गेम चेंजेस होऊ शकतो. बघूया आपल्या बॉलिंगच्या जोरावर किती तो त्याला प्रेशरमध्ये टाकतोय फलंदाजाला. इगो पाहायला आवडेल. बघूया पुन्हा एकदा तयार. सुंदर अशी गोलंदाजी इथे. आणि मला वाटतं आता ही मॅच संपल्यानंतर नांटे या संघाने आपला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, जेणेकरून आम्हाला पुढचे सामने खेळवायचे आहेत. धन्यवाद. बघूया चला पुन्हा एकदा तयार. सुंदर असा हवे चेंडू लेगच्या दिशेने चांगला टोलवलेला. आणि मला वाटतं हा षटकार सीमा रेषेच्या बाहेर 7 धावा मिळाल्यात आणि संघ तो विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बघा आपण रिप्लाय म्हणजे बघू शकतो त्याच्या पायात टाकला की संपला विषय. बघा तो बघा 2 पावलं पुढे येतो आणि कसा बघा लेगच्या दिशेने मारतो. सुंदर असा बघा एकदम गगनचुंबी फटकार त्याने मारला आणि विजय आपल्या दिशेने खेचून घेतला. हीच तर खरी क्रिकेटची मजा आहे. चांगल्या पद्धतीने गेम झाला. आता मला वाटतं पुढील होणारा सामना नांटे विरुद्ध TNCC B या दोन्ही संघाने नोंद घ्यायच्या, त्वरित आपला सामना सुरू करायचा आहे. आणि आम्हाला सर्व आलेल्या संघाने सहकार्याबद्दल सर्वांचे आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि जे कोणी संघ आले असतील त्याने इथे पॅव्हेलियनमध्ये यायचं आहे आणि नाव आपलं